आजची सुरुवात झाली पक्ष्यांचा किलकिलाट ऐकत आणि त्यांचा आवाज ऐकून छान पण वाटतं. नंतर काय केलं, सगळे पाणी मारून घेतलं व्यवस्थित. नाही, पहिली सगळं झाडून घेतलं, नंतर सगळीकडं पाणी मारून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. आणि आमच्याकडे ना भरपूर इथून समोरून गाड्या जातात येतात जातात येतात. त्याच्यामुळे ना धूळ दररोज असते आमच्या तुळशीवरती, आमच्या सगळ्या आडीत पायऱ्यावरती खूप धूळ असते. दिवसातून 2दा जरी तुम्ही पुसला, पाणी मारला, तरी पण तुम्हाला वाटणार की बाबा ह्याने तर झाडू वगैरे मारतच नाहीत असं वाटणार. असं आहे, एवढा धूळ येतो इथं. तुम्ही बघितलात ना, समोरचा वरती झाड आहे त्याच्यामुळे कचरा तो जाळला मी, कारण दररोज ते काम असते. तर कचरा व्यवस्थित झाडून जर जाळला नाही ना, तो मग सगळीकडं तो सगळा आणि पसरतो. नंतर ही घरातली पूर्ण कामं आवरून घेतली, घरातला सगळा कचरा काढून घेतला आणि सगळं सामनं होतं ना ते त्या जागेला ठेवलं ना, तर नंतर आणि आम्हाला बरोबर तेव्हाच्या तेव्हा सापडते. नंतर ते शोधावं लागत नाही. आणि दुपारी नंतर मिस्टरांनी येताना ना कलिंगड घेऊन आलं होतं. आर्यनचं तर फेवरेट आहे आणि तो खूप दिवसात खाल्ला नव्हता, त्याच्यासाठी घेऊन आले. तर हा मला सांगत होता. हां. आणि नंतर ना त्याला फोन आलेला, आमचा तो कामगार आहे ना त्याच्याकडून तो बोलत होता, खाना खाया असं म्हणून. आणि तर माहीत आहे आईचा फोन आला तर चेहऱ्यावरती किती हसू असते. जा तेवढे नेक्स्ट